अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दीपावली संच. त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. आता बऱ्याच भक्तांना, जे स्वामी भक्त आहेत, बरेच सेवेकरी आहेत, त्यांना माहीत आहे आर्थिक प्रगतीसाठी सर्वात उच्च कोटीची सेवा ही आपण फक्त वर्षातून एकदाच करत असतो. तर अशी 24 ऑक्टोबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा 8 दिवस करायची आहे. आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती बघा, आता आपण सगळेच करत असतो, दरवर्षी आपल्याला करावीच लागते. कारण बघा, ही अर्थात आपल्याला गुरुमाऊलींनी सेवा सांगितलेली असते, त्यामुळे आपण करत असतो. तर अशी ही सेवा आपल्याला कालाष्टमीपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे 24 ऑक्टोबर ते आपल्याला 1 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा करायची आहे. 8 दिवसाची सेवा आहे. ज्या महिला करतात, प्रत्येक वर्षी दरवर्षी या सेवा करतात, तर त्यांना सुद्धा जास्त अनुभव येतोय चांगला. बरेच भक्त आहे ना, आपल्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा येऊन आहे ना, सांगत असतात की आम्हाला ही सेवा केल्याने असा रिझल्ट आला, ही सेवा केल्याने तसा रिझल्ट आला. म्हणजे प्रत्येक सेवेचं महत्त्व आहे, आपल्याला माहीत आहे. आता जे सेवेकरी करत आहे त्यांना माहीत आहे, पण जे नव्याने जोडल्या आहेत सेवेकरी, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांना काहीच माहिती नाही आहे. तर खास मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ज्यांना माहीत आहे त्यांना सांगायची काहीच गरज नाही आहे, कारण आपण सगळे भक्त करतच असतो ही सेवा. पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगत आहे. तर तुम्ही कृपया सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा समजून जाईल की सेवा आपल्याला कोणती कशी करायची आहे आणि काय करायचं आहे. म्हणजे कसं थोडीफार तुम्हाला सुद्धा माहिती समजून जाईल. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तो आहे दीपावली संच. आता दीपावली संच कोणता, तर बघा हा आहे दीपावली संच. आता हे जे नाव आहे ते तुम्हाला उलटं दिसत असणार आहे, दीपावली संच, कारण फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसते. तर हा असं तुम्हाला आणायचा आहे. आणि हा तुम्हाला कुठे भेटेल, तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रात भेटेल तुम्हाला. तर गुरुमाऊली आपल्याला दरवर्षी, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला दिवाळीला हा संच देत असतात, दीपावली संच देत असतात. आणि त्याच्यावर आपल्याला सेवा करायची असते 8 दिवस, म्हणजे अष्टमीपासून. आता तुम्हाला आधी सांगितलं 24 ऑक्टोबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सेवा करायची असते. सेवा कशी करायची, काय करायची ते माहिती मी तुम्हाला पुढं सांगते. तर दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये बघा, ज्या काही सेवा दिल्या जातात, तर त्यापैकी ही एक सेवा आहे. तर ती फक्त आपण वर्षातून एकदाच करत असतो. तर बाकीच्या ज्या सेवा असतात त्या आपण दर महिन्याला करतच असतो कंटिन्यू. पण बघा, ही जी सेवा आहे तर ही आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करायची असते. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही सुद्धा हा दीपावली संच घेऊन या. तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये भेटून जाईल. आणि जर बघा तुम्हाला जर नाहीच भेटला हा, कारण बघा आता पण मी जस्ट आताच घेऊन आली, कारण मी आता केंद्रात गेली होती, तर मी जस्ट हा आताच आणलेला आहे. म्हणून मला लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा, कारण कसं तुमच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचवणं, प्रत्येक गोष्टी केंद्रामधल्या तुमच्यापर्यंत सांगणं तितकंच महत्त्वाचं वाटतं मला. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हा दीपावली संच असा घेऊन या. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये असतो, तो तुम्हाला भेटून जाईल. बघा, तुम्ही जर जात असाल केंद्रात तर तुम्हाला माहितीच असणार आहे. आता बरेच सेवकांनी आणले सुद्धा आहेत. आता बघा, अगदी थोडेसे शिल्लक राहिले. आता हा सुद्धा आहे ना, हा सुद्धा मला भेटला नसता, कारण तिच्याकडं फक्त 10च, आमच्या केंद्रामध्ये फक्त 10 शिल्लकच राहिले होते. मी केंद्रात गेली होती आज, म्हणलं संडे आहे तर केंद्रात जावा आरतीला. तर मी 10:30च्या आरतीला गेली होती आज. तर मग येताच मी हाच घेऊन आले दीपावली संच. परत मला भेटतोय नाही भेटत, कारण शिल्लक नाही राहत, नंतर संपून जातात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा लवकर घेऊन या. आणि कारण ही सेवा आपल्याला 24 तारखेपासून करायची, मग त्यामुळे कसं बरेच जण भक्त सगळे घेऊन जातात, मग संपून जातो. तर म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे, तुम्ही सुद्धा लवकर आणा, लवकर चौकशी करा. तुमच्या जवळचं केंद्र असेल तुम्ही नक्की घेऊन या. तुमच्या जर जवळपास घराजवळचं केंद्र असेल स्वामींचं, तिथं तुम्हाला हा भेटून जाईल. आणि जर ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल तर त्यांनी आता मग काय करायचं, तर बघा तुम्ही ऑनलाईन मागू शकता. कारण बघा, ही सेवा जी आहे तर प्रत्येक सेवेकऱ्यांकडनं घडलीच पाहिजे. त्यामुळे गुरुमाऊली आपल्याला हा दीपावली संच देत असतात आणि आपल्याला सेवासुद्धा सांगत असतात. गुरुमाऊली एकच सांगतात की तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही कोणत्या याच्यातून करा, घरातून करा, बाहेर जा, बाहेर करा, प्रत्येक दिवसातनं एकतरी सेवेकरी तुम्ही घडवा, म्हणजे घडवा. प्रत्येक आम्ही स्वामी भक्त जे असतो तर त्यांचा एकच हा विषय असतो की जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे, एवढीच आमची इच्छा असते आणि आम्ही त्यासाठी मार्गदर्शन करत असतो. आणि बघा, आता जे सेवेकरी सेवा करतात तर त्यांना सांगायची काही गरज नाही लागत. आता जे असे पण असतात की त्यांना काहीच माहिती नाही अजून, जे म्हणजे बरेच जण केंद्रामध्ये सुद्धा जात नाही, तर कसं त्यांच्यासाठी मग हा व्हिडिओ असतो खास. तर जे काही आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे, फक्त एक सेवा आहे, बाकी काही नाही. कारण आता मी एक स्वामींच्या केंद्रामधली एक सेवेकरी आहे छोटीशी, त्यामुळे माझा एक प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत व्हिडिओ जास्त शेअर करायचा. पण सेवा करायची की नाही करायची ते तुमच्यावर डिपेंड असतं. तर ही जी सेवा आहे आपली दीपावली संचाची, तर ही खूप सुंदर सेवा आहे, तर तुम्ही अवश्य करा असं मी तुम्हाला सांगते. तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय, तर सुख, समृद्धी, ऐश्वर्य. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का, तर नाही.
तर आनंद गोकुळासारखं होणं आणि ज्या अष्टलक्ष्मी असतात ना, तर त्यांची सुद्धा कृपा म्हणजे अष्टलक्ष्मीची कृपा आपल्या वाचणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या केंद्रात स्वामींच्या केंद्रामधून हा दीपावली संच दिला जातो. आता याच्यामध्ये काय काय असतात वस्तू मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगेल की बघा, याच्यात ही अशी सगळी माहिती असते. असं पेज असतं छोटी चिठ्ठी, तर याच्यात सगळं दिलेलं आहे बघा. सगळं आहे, आपल्याला कशी सेवा करायची आहे, किती दिवस करायची आहे, सगळं दिलेलं आहे. तर फक्त आपल्याला हे असं ही माहिती वाचून सगळी सेवा करायची असते. बघा, ज्यांना काहीच माहिती नाही तर तुम्हाला मी सांगेल, जर तुम्ही कधी केंद्रात जात नसाल पण तुम्हाला असा बॉक्स आणायचा आहे आणि या पेजमध्ये सगळी सेवा दिलेली आहे, सगळी माहिती दिलेली आहे की तुम्हाला सेवा कशी करायची आहे ते. तुम्हाला मी आता सांगेल की बघा, हा संच आहे ना, दीपावली संच आपल्याला फक्त आहे ना 101 रुपयाला भेटतो. बघा, इथं प्राईज आहे. आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही व्यवस्थित. हे बघा, 101 रुपयाला हा आहे. फक्त काही किंमत नाही आहे जास्त, 101 रुपयालाच आहे. हा असं तुम्हाला आणायचा आहे. आता ज्या महिला नवीन आहेत, आता ज्या महिला केंद्रामध्ये येतात तर त्यांना सांगायची गरज नाही. आता ज्या महिला येतच नाही, ज्यांना माहितीच नाही, त्यांना सांगायची गरज आहे. तर बघा, माझा एक छोटासा प्रयत्न असतो तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा आणि कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कसं तुम्हालासुद्धा समजेल. तर आता तुम्हाला सांगते मी याच्यात काय काय असतात, आपल्याला किती गोष्टी भेटतात तुम्हाला दाखवते. तर हा संच आहे ना आपल्या दिंडोरी पळणी सेवा मार्गामधला आहे. तर ते बॉक्समध्ये आपल्याला वस्तू काय काय भेटणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा, सर्वात आधी पहिलं आहे ते म्हणजे गोमूत्र. तर हे गोमूत्र आहे आणि त्याच्यानंतर गुलाबजल. तर आपल्याला असं हे गुलाबजल भेटतं, रोज वॉटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटतं ते म्हणजे सुगंधी उटणे, अभंग स्नानासाठी सुगंधी उटणे. तर हे असं 1 पाऊच भेटतं फक्त. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सद्गुरू दशांग धूप. बघा, हा सद्गुरू दशांग धूप आहे. तर हा असा आपल्याला भेटतो. तर हा पण सुद्धा आपल्याला लावायचे 8 दिवस. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सगळ्यात आपल्या स्वामींच्या आवडीचं अत्तर म्हणजे ही नात्तर. हे आहे ही नात्तर. घरामध्ये जोपर्यंत आपली घरातली दरिद्री बघा बाहेर जात नाही ना, तोपर्यंत आहे ना माता लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही आपल्या घरामध्ये. त्यामुळं तुम्हाला मी सांगेल की ती दरिद्री बाहेर काढण्यासाठी ही आपल्याला 8 दिवस सेवा करायची आहे. तर ही 8 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. आणि बघा, हे आहे पंचगव्य. तर हे पंचगव्य आपल्याला माहीत आहे. बघा, हे आहे पिवळी मोहरी. तुम्हाला असं 1 पाऊच भेटतं मोहरीचं. आणि तुम्हाला ही रक्षा भेटते, ही रक्षा. तर ही आपल्याला तुम्हाला मी सांगते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना 8 दिवस लागणार आहे. आणि बघा, कमळगठ्याची मणी बघा अतिशय खूप महत्त्वाचे आहेत. कारण कसं याच्यावरच सेवा करायची असते आपल्याला. आणि ही आपल्याला आहे ना यज्ञाची आपल्याला विभूती दिली जाते. आता ही आपल्याला फक्त आपल्याला तिथूनच गुरुकुल पीठावरून आलेली आहे. तर ही अशी बॉक्समध्ये येते. तर बघा, आता आपण ज्यावेळेस गुरुकुल पीठावर आपण जातो तर तेव्हा बघा दर महिन्याला आहे ना हवनयुक्त म्हणजे पारायण केलं जातं. ते गुरुचरित्र आहे, नवनाथ आहे, भैरवचंडी आहे, परत दुर्गा सप्तशती आहे, परत तसंच आपलं स्वामीचरित सारामृत ते सुद्धा आहेत. तर हे सगळे पारायण केले जातात तिथं. तर तिथे आहे ना हवनयुक्त सगळं पारायण केलं जातं. आणि ही जी आपल्याला रक्षा दिलेली आहे तर ती त्याचीच आहे. आणि बघा, ही सेवा करायला सुद्धा भाग्य लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही सुद्धा आपल्याला लागणार आहे, कारण आपल्याला ही घरामध्ये टाकायची आहे. ते तुम्हाला पुढं सांगते मी कसं काय करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला 101 रुपयाला भेटणार आहेत. तर हे आहेत पंचगव्य. तर हे पंचगव्य आता तुम्हाला माहीतच असणार, हे पंचगव्य त्याचं किती महत्त्व आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं बघा, ही अशी तुम्हाला माहिती भेटणार आहे छोटीशी. तुम्हाला काय सेवा करायची ते सुद्धा सगळं दिलेलं आहे याच्यात. पण तरी माझं काम आहे तुम्हाला सांगणं. तुम्हाला थोडक्यात मी इन डिटेल माहिती देते. आता ज्यांना माहीत आहे त्यांना सांगायची गरज नाही, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठीच मी सांगते. तर गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, तर याचं मिश्रण म्हणजे पंचगव्य. म्हणजे या 5 पदार्थांपासून हे मिश्रण केलेलं असतं. आणि हे आपल्याला चिमूटभर आंघोळीच्या पाण्यात टाकायचं असतं. तर हे पंचगव्य असं आपल्याला दिवाळीमध्ये पूर्ण 8 दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचं आहे. आणि त्याच्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तर आपण कसं आता अमावस्येला पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि आंघोळ करतो. आता किंवा बघा, एखादी बाधित व्यक्ती आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकलं चिमूटभर तर त्यांचं आजार पण जातं. तर हे पंचगव्य तुम्हाला 24 तारखेपासून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यांनी काय होणार आहे, आपलं शरीराचं शुद्धीकरण होणार आहे. तर आता तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे. आता माझं सांगायचं काम आहे. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण जर ही सेवा केली नियमाचे पालन करून, तर दीपावलीमध्ये बघा आपल्याला आहे ना परमपूज्य गुरुमाऊलींच्या व श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद, कृपादृष्टी आपल्यावर कायम राहील. आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये ना लक्ष्मी मातेची कृपा राहील. तर सर्वात पहिलं तुम्हाला सांगते काय आहे. तर रोज सकाळी बघा, कुटुंबातील सर्वांनी परमपूज्य गुरुमाऊलींनी आयुर्वेद अभियान अंतर्गत दिलेल्या श्रीनिवास सुगंधी उठण्याने स्नान करायचे आहेत. हे असं सुगंधी उठणं आहे. तर याच्याने आपल्याला स्नान करायचं आहे. आता आपण काय करतो, दरवर्षी प्रत्येक दिवाळीला आपण काय करतो की फक्त अभंग स्नान असतं, त्या दिवशी आपण उठण्याने आंघोळ करतो. इतर दिवशी करतो का, नाही करत. तर आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला पूर्ण 8 दिवस या
सुगंधी उटण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. तर यांनी काय होतं तुम्हाला सांगते, या उटण्याने बघा, हे जे उटणं आहे सुगंधी उटणं, त्याने काय होतं तर बघा, त्वचा विकार, कफ, वात विकार बरे होऊन मन प्रसन्न राहतं. आणि हे जरी आपण वर्षभर लावलं ना स्नान करताना तर अतिशय उत्तम. आणि आता दुसरं आहे ते म्हणजे पंचगव्य. तर अमावस्याला पंचगव्याने स्नान करून नंतर उटणे लावून स्नान करणे. आपण हे जे पंचगव्य आहे आपण हे लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सुगंधी उटणे आहे तर हे आपल्याला लावायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. आणि तिसरा आहे लक्ष्मी मातेचं आवाहन. बघा, घरातील कुळ स्त्रीनेच करायचं आहे. तर हे जी ही सेवा आहे तर ही लक्ष्मीप्रभूची सेवा आहे, त्यामुळे घरातल्या कुळस्त्रीनेच करायची आहे, तुम्हाला मी आधीच सांगते. तर यासाठी या कालावधीमध्ये घरातील सर्व महिलांनी साडी परिधान करून दोन्ही हातामध्ये लाल किंवा हिरव्या बांगड्या आपण घालायच्या आहेत, 2 का होईना तुम्ही घालायच्या आहेत. आणि कपाळाला सुद्धा तुम्हाला कुंकू लावायचं आहे, टिकली लावायची आहे. आणि बघा, जे आपण कुंकू वापरत असतो कुंकुमार्जन केलेलं तर ते फक्त आपणच लावायचं असतं, बाहेरच्या व्यक्तीला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला द्यायचं नाही. ते फक्त आपणच लावायचं असतं घरातल्या व्यक्तीने, ते कधीही कुठं वापरायचं नसतं. आता चौथा आहे कुंकुमार्जन. तर कुंकुमार्जन आपल्याला करायचं आहे. तामणामध्ये कुलदेवीचं टाक आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला 5 बोटांनी आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. 108 वेळा आपल्याला नवरणव मंत्र बोलायचा आहे. नवरणव मंत्र कोणता आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवरणव मंत्र आहे. हा आपल्याला 108 वेळा बोलायचा आहे. तर नवनव मंत्र म्हणत आपल्याला भगवतीच्या टाकास कुंकू अर्पण करायचं आहे आणि तेच कुंकू आपल्याला कपाळी लावायचं आहे. तर आता 5वं आहे प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गायत्री पदम, लक्ष्मीपदम आपल्याला रांगोळी काढायची आहे. म्हणजे आपल्या मुख्य दरवाजा असतो आपला उंबरठा, म्हणजे त्याच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची. दिवाळीत आपण कशी काढतो तशी आपल्याला काढायची आहे. म्हणजे आता बघा तुम्हाला सांगते, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आपल्याला गायीची पावले काढायची, लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि रांगोळी आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. नंतर आता कशी काढायची पावले, तर बघा आता साचे पण भेटतात मार्केटमध्ये, खूप अवेलेबल आहे. तर तुम्ही साचे आणा किंवा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही काढू शकता. आता कसे काढायचं तर याच्यात दिलेलं आहे बघा, याच्यात दिलेलं आहे. हे आहे गायत्री पदम आहे, लक्ष्मी पदम आहे हे, नंतर आहे गायत्री पदम आहे, हे लक्ष्मी पदम आहे, गायत्री पदम आहे. म्हणजे असं तुम्हाला याच्यात दिलेलं आहे. तर असं तुम्हाला याच्यात दिलेलं आहे, म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे. आता 6वं आहे सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी तुळशीच्या पूजेनंतर घरातील देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा दशांग धूप आहे तर तो तुम्हाला दररोज लावायचा आहे. तुम्हाला दररोज तुळशीजवळ आधी दिवा लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला हा दशांग धूप आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. आणि हे लावल्याच्या नंतर तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. नंतर सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची ते तुम्हाला पुढं सांगते मी. आता 7वं आहे आपल्या सायंकाळी दररोज घरामध्ये जप करायचा आहे आपल्या देवीचा. आणि त्याच्यानंतर बघा, टी टेप काय असेल ते बंद ठेवायचं आहे. आपलं सात्विक वातावरण घरात राहिलं पाहिजे. तर बघा, असं तुम्हाला अष्टमी ते अमावस्यापर्यंत गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं सांगते, जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार नाही. तर ही जी विभूती आहे रक्षा आहे ही, तर ही तुम्हाला थोडीशी हातावर घ्यायची आहे. आणि तसेच ही पिवळी मोहरी आहे ही सुद्धा तुम्हाला हे दोन्ही हातावर घ्यायचे, थोडं थोडं उजव्या हातावर. आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वल्गासूक्त बोलायचं आहे. वल्गासूक्त कोणता आहे तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर 11 वेळा तुम्हाला काळभैरवाष्टक तुम्हाला बोलायचं आहे. आणि हे सगळं झाल्यावर ही जी तुम्ही हातामध्ये घेणार आहे मोहरी आणि ही रक्षा, तर ही तुम्हाला सगळं बोलून झाल्यावर तुम्हाला घरामध्ये चौफेर प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडीशी टाकायची आहे. असं तुम्हाला अष्टमी ते अमावस्यापर्यंत करायचं आहे. अष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान तुम्हाला कुलदेवतेच्या टाकावर श्रीसुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणून अभिषेक करायचा आहे, अत्तर लावायचा आहे. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर श्रीसुक्त पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे तर त्यांनी काय करायचं तर आपला जो फोटो असतो स्वामी महाराजांचा तर त्या फोटोला तुम्ही अत्तर लावायचा आहे. तर ही जी सेवा आहे तर ही आर्थिक प्रगतीसाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आता तुम्हाला मी सांगितलं तर अशी तुम्हाला सगळी सेवा करायची आहे. तर रोज संध्याकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, तुळशीची पूजा करायची, नंतर देवाची पूजा करायची, देवाला दिवा लावल्याच्या नंतर आपली जी सेवा आहे मोहरीची आणि त्या रक्षाची आपल्याला ती सेवा करायची आहे. तर हे जे मणी आहेत कमळगठ्याचे मणी हे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला 2 मणी घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर सेवा करायची. तर सेवा काय करायची तर बघा, आपल्याला 16 वेळा षोडशी मंत्र बोलायचा आहे. आता षोडशी मंत्र कोणता तर तो आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला करायची आहे आणि 1 माळ आपल्याला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे.
आणि हे सगळे जे आहेत मंत्रस्तोत्र ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे. आणि दररोज ह्या 2 मणींवर तुम्ही सेवा केली तर ते मणी तुम्ही एका प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवायचे आहेत. आणि सगळ्या मणींची सेवा आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला 1 तारखेला करायची आहे. आणि कमळगठ्ठाची 2 मणी आपण घ्यायची, सेवा करायची, परत एखाद्या प्लॅस्टिकच्या डबीमध्ये आपण ठेवून द्यायचे. म्हणजे असं तुम्हाला दररोज करायचे अष्टमी ते अमावस्येपर्यंत. बघा नंतर तुम्हाला काय करायचं, हवन कुंडात बघा गाईच्या शेणाची गौरी वापरायची आहे. आणि नंतर हवन कुंड नसल्यास आपल्याला घमेल किंवा मातीची कुंडी वापरायची आहे. असं तुम्ही करायचं. आता आपण ज्यावेळेस आता नवरात्रीला सुद्धा आपण होम हवन केलं त्याप्रमाणे तुम्ही तसं भांडं घेऊ शकता. तुमच्याकडे हवन कुंड नसेल तर तामण घ्या किंवा एखादं असं दुसरं काहीतरी घ्या आणि त्याच्यात हे करा. तर हवन कुंडातील अग्नी देवघरातील दिव्यावरून पेटवायचे आहे. बघा आपण जी हवन कुंडामधली अग्नी पेटवणार आहे, आपण देवघरामधली जो दिवा आहे त्यानेच पेटवायचे आहे. दुसऱ्या माचीसने वगैरे काही पेटवायचे नाही. तुमच्या लक्षात आलं आहे का? बघा आपण हवन कुंडामधली अग्नी पेटवणार आहोत तर ती आपल्याला आपण देवघरामध्ये जो दिवा लावणार आहे तर त्याच अग्नीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे हवन कुंडामधली अग्नी. एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र बोलायचा आहे, 24 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि 16 वेळा नवर्ण मंत्र बोलायचा आहे. आणि ते म्हणून गाईच्या तुपाने स्वाहाकार करायचा आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं बघा, आता आपली ही सेवा चालू आहे तर नंतर काय करायचं, ते आपले डबेत भरून ठेवलेले मणी आहेत कमळगठ्ठ्याचे मणी, ते आपल्याला तुपामध्ये गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत. जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत ते मणी आपल्याला तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत. ते मंत्र सगळे आपले झाले बोलून त्याच्यानंतर स्वाहाकारानंतर आहे ना कमलात्मक मंत्र आपल्याला 16 वेळा बोलायचा आहे. तर 16 वेळा बोलून आपल्याला प्रत्येक मणी अग्नीवर आपल्याला स्वाहाकार करायचं. आपण नवरात्रीमध्ये कसं बोलतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचे स्वाहा असं करतो ना, शेवटला आपण टाकतो ना, त्याच्याचप्रमाणे आपल्याला आधी मंत्र बोलायचा आहे, नंतर शेवटला स्वाहा करायचा आहे. स्वाहा केल्याच्यानंतर तो मणी टाकायचा आहे अग्नीमध्ये. असं करायचं आहे तुम्ही. तर आता तुम्हाला समजलं असेल की या सेवेमुळे काय होतं बघा. या सेवेमुळे वर्षभर बघा आर्थिक स्थिरता, मानसिक शांती, उन्नती होते. त्यामुळे ही आपल्याला सेवा करायची असते. आणि जे सेवेकरी करतात ना त्यांना प्रचंड असे अनुभवसुद्धा आलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी हा दीपावली संच नक्की आणा, तर तुम्हाला सगळं समजून जाईल. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे कसं काय करायचं आहे. तर जी व्यक्ती ही सगळी सेवा करणार आहे, अष्टमी ते अमावस्येपर्यंत जी व्यक्ती ही सगळी सेवा करणार आहे तर त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद सगळं काही नांदणार आहे. आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याच्या आधी आपल्याला जी अलक्ष्मी आहे तर तिला आपल्याला आधी बाहेर काढायची आहे. नंतर आपल्या लक्ष्मीचं स्वागत होणार आहे आपल्या घरामध्ये. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुरुमाऊली हे अर्थात स्वामी महाराजांचा अवतार आहेत. आणि गुरुमाऊलींचा शब्द म्हणजे तो अर्थात स्वामी महाराजांचा शब्द असतो. म्हणजे स्वामी महाराज आपल्याकडनं ही सगळी सेवा करून घेत असतात. तर प्रत्येक सेवेकऱ्यांकडनं आहे ना आपल्याकडनं ही सेवा घडावी म्हणून आपले गुरुमाऊली यांना काही ना काही प्रयत्न करत असतात. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे. आणि त्याच्या आधीच 8 दिवसाआधीच तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही काय करायचं तर तुमच्या घरामधली जी अलक्ष्मी असते, जी नकारात्मकता, वाईट शक्ती, दरिद्री, आपण मनुष्य आहोत तर आपल्याला इतका राग येतो ना, आपल्याला जर कोणी काही बोललं नाही तर आपण लगेच पटकन बोलून जातो. तर तुम्हाला माहिती आहे का, आपली जी वास्तू असते ती तथास्तू बोलत असते. वास्तू जी असते तर ती एका सेकंदाला 36 वेळा तथास्तू बोलते. म्हणजे विचार करा आपण वाईट किती वेळा बोलत असू आपल्या घरामध्ये. म्हणून त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण काहीच वाईट कधीच बोलायचं नाही. त्याने काय होतं, वास्तू तथास्तू बोलते आणि त्याच्याने नकारात्मकता आपल्या घरामध्ये जास्त होते. त्यामुळे कधीही पॉझिटिव्ह बोलायचं आहे आपण. तर आता तुम्हाला समजलं असेल तर सगळ्यांनी अवश्य करा ही सेवा. आणि बघा ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे त्यांनी थोडंसं लांबच्या केंद्रामध्ये जायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला सांगते हा जो आहे ना दीपावली संच, हा संच तुम्ही घेऊनच या, अवश्य आणा. कारण हा दिंडोरी सेवा मार्गामधला आहे आणि हा फक्त आपल्या केंद्रामध्ये भेटतो, स्वामींच्या केंद्रामध्ये. कुठेही तुम्हाला बाहेर कुठे भेटणार नाही, फक्त हा स्वामींच्या केंद्रामध्ये भेटणारा आहे. तर तुम्ही अवश्य आणा असं मी तुम्हाला सांगेन. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, मला काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. आणि तुम्ही मला प्रोत्साहन द्या तरच माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत येत राहतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथे समजते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.